नमस्कार. मी निकेत इंगळे. मराठी एकीकरण बातमीपत्र 24 तास महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज खरं तर वेगळा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रातली एक पत्रकार परिषद चांगलीच गाजलेली आहे. ही गाजण्यामागचं कारण असं होतं की महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं की हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे आणि या एका विधानावरती त्यांच्यावरती चक्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली होती. हा नेमका प्रकार काय होता? खरंच आपल्या देशाला हिंदी ही राष्ट्रभाषा आहे का, किंवा कोणतीही अशी अधिकृत राष्ट्रभाषा आहे का? हा प्रश्न तुमच्या माझ्या अशा अनेकांच्या मनात आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलेलं नाही. आज आपण आपल्या या बातमीपत्रातून हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्या बातमीपत्रात आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आहेत ॲडव्होकेट प्रदीप सामंत सर. आपण त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार सर, आपलं बातमीपत्रामध्ये स्वागत आहे. सर, हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे या एका विधानावरती गेली अनेक वर्ष आपला देश आणि आपल्या देशातले राज्यकर्ते लोकांना वेगळ्या प्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप होतो आहे आणि आपल्या देशाला अशी कोणतीही अधिकृत भाषा नाही. यावरती अनेक खलबतं झाली, अनेक गोष्टी झाल्या, परंतु नेमकं कायद्याच्या अनुषंगाने तुम्ही हा विषय कसा हाताळाल आणि आमच्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? अतिशय छान प्रश्न घेऊन तुम्ही आज माझ्याकडे आलात आणि यापूर्वी माझ्या अनेक सभेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना समजावताना मी या गोष्टीचा वेगवेगळ्या कोणातून उहापोह केलेला आहे आणि आज पुन्हा एकदा हे तुमच्या व्हिडिओमार्फत सर्वांना सांगण्याकरता मला आनंद होईल की कोणत्याही राष्ट्राची, देशाची राष्ट्रभाषा होण्याकरता ती भाषा त्या देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येकाला समजली पाहिजे, संवादी झाली पाहिजे, तरच ती राष्ट्रभाषा होऊ शकते. आपल्या भारतामध्ये साधारणतः 600पेक्षा अधिक लहान मोठ्या भाषा, बोलीभाषा आहेत. 22 राज्यभाषा आहेत, त्या सर्व समान आहेत. त्यातली एकही भाषा देशातील प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येकाला समजेल अशी नाही. त्याच्यामुळे आपल्या देशाला राष्ट्रभाषा ही असूच शकत नाही आणि कायद्यानेही ती नाही आहे. काही लोकांचा गैरसमज आहे, काही राजकीय त्याच्यामागे काही उद्दिष्ट आहेत, काही पक्षांनी त्यावेळेला मुद्दाम ही अफवा किंवा ह्या पद्धतीची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे अगदी आमच्या बालपणी आमच्या शाळामध्ये पण आम्हाला काही गुरुजनांनी हे शिकवलं होतं. आमच्या ते पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असं एखादं वाक्य होतं जे नंतर आम्ही काढायला लावलं की भारताची राष्ट्रभाषा ही हिंदी आहे. देवेंद्र फडणवीस हे पण आमच्याच वयाचे, म्हणजे ते आमच्या काळी तेही शाळेमध्ये होते आणि त्यांच्यावरती पण हे चुकीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. पण आता माणूस जसा मोठा होत जातो ना, तसं तो राज्यामध्ये त्याला एक सामान्य ज्ञान त्याला मिळालं पाहिजे शिकता शिकता आणि त्याने स्वतःचं ज्ञान थोडंसं अपडेट करून घेतलं पाहिजे. फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, आता विरोधी पक्षनेता आहेत, पूर्ण भारतभर फिरतात. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हिंदी भाषा कोणाला समजत नाही, महाराष्ट्रामध्ये मराठीच समजते आणि भारतातही अगदी दक्षिणेकडच्या राज्यामध्ये, उत्तर पूर्व राज्यांमध्ये, अगदी लेह लडाख, गुजरात येथेही कोणाला हिंदी समजत नाही. मी ठामपणे सांगतोय, कारण माझं सगळीकडे भ्रमण असतं, मी सगळीकडे फिरतो. उत्तर पूर्व 7 राज्य, दक्षिणेकडची 7 राज्य, ही तर अगदी मी ठामपणे सांगतो, अगदी गुजरात राज्य आणि महाराष्ट्र ग्रामीण इथे हिंदी कोणाला समजत नाही. मग हिंदी ही राष्ट्रभाषा कशी असू शकेल? एवढ्या मोठ्या माणसाने हे असं विधान करणं हे कुठेतरी खटकतं आणि मग नक्कीच अफवा पसरवणे याच्या विरोधामध्ये एखादा गुन्हा त्यांच्यावरती नोंद होऊ शकतो. नव्हे, मराठी एकीकरण समितीने तो करायचा प्रयत्न केला. याच्याबद्दल मराठी एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी आधी अभिनंदन करतो, कारण या निमित्ताने काय होईना की लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल की भारत या संघ राज्याला कुठलीही राष्ट्रभाषा नाही. मी मुद्दामाचा शब्द वापरलेला आहे, लक्षात घ्या. संघ राज्य, फेडरेशन, फेडरलिझम म्हणजे भारत हा देश असा आहे ना की त्याच्यामध्ये विविध संस्कृती अनेक वर्षापासून नांदत आलेल्या आहेत. विविध संस्कृती आहेत, विविध प्रकारच्या परंपरा आहेत, विविध भाषा आहेत, विविध प्रकारच्या खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृतीमधली लोक इथे राहतात आणि जर त्यांना एकत्र ठेवायचं असेल ना, तर कुठली तरी एकच भाषा आपण इतरांवरती लादून हे काय शक्य होणार नाही. त्याच्यामुळे उलटा उद्रेक होऊ शकतो लोकांमध्ये. त्याच्यामुळे अगदी कोर्टाने हे अनेक वेळा सांगितलेलं आहे की ह्या प्रकारचं फॅनॅटिसिझम होऊ नये. म्हणजे एक प्रकारे ही धर्मांधता आहे, अगदी अतिरेकीपणा आहे. तसं एकच भाषा, कुठेतरी हिंदी भाषा किंवा कुठलीही भाषा ही इतर लोकांवरती तुम्ही त्यांच्या इच्छेविरोधात लादू नका, असं उच्च न्यायालयाचे म्हणणं आहे.
आता हे नक्की काय आहे, हा कायदेशीर विषय काय, याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याच्या आधीपासूनच हा विषय चर्चेला होता की भारतामध्ये एखादी राष्ट्रभाषा असावी. पण दुसरं मत असं होतं की एवढ्या विविध भाषा असताना त्यांना एकत्र ठेवायचं असेल तर एक राष्ट्रभाषा असू शकत नाही. आणि हिंदी तर अजिबात असू शकत नाही, कारण हिंदी ही कुठल्याही राज्याची, कुठल्याही प्रांताची मूळ भाषा नाही, नव्हती. हिंदीचा उगमच झालेला आहे द्विवेदी काळ, म्हणजे हा साधारणतः 1881 नंतरचा काळ आहे. म्हणजे ही हिंदी भाषा, हे जे संबोधन आहे ना, नाव हिंदी भाषा, याचं वयच 125 वर्ष नाहीये. त्याच्यापेक्षा बाकी सर्व भाषा अधिक प्राचीन आहेत, अभिजात आहेत. म्हणजे तामिळ आहे, मराठी आहे, बंगाली आहे, उडिया आहे, या भाषा तर अगदी 2000-2500 वर्ष जुन्या आहेत. त्या तुलनेमध्ये हिंदी भाषा ही 100-125 वर्ष अधिक त्याचं नाव 140 वर्षही जुनं नाहीये. तुम्ही जर हिंदी भाषेचा एखादा साहित्यिक, प्राचीन जुना साहित्यिक जर आठवाल ना, तर तुम्हाला आठवणार नाहीये. मला शाळेच्या माझ्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे मला ते प्रेमचंद मुंशी आठवतात, किंवा त्याच्याही अगोदरचे द्विवेदी म्हणून लेखक आठवतात, ज्यांनी हिंदी भाषा हे संबोधन पहिल्यांदा उच्चारलं. ते स्वतःही उर्दू लेखक होते. प्रेमचंद मुंशी यांची पण सुरुवातीची जेवढं लेखन जे आहे ना, ते उर्दू भाषेत आहे. तर मग त्याच्या आधी हिंदी भाषा ही नव्हतीच. हिंदी भाषा ही तुर्क आणि फारसी लोकांचं जे आक्रमण झालं, मोगल लोकांचं आक्रमण झालं, त्यानंतर फारसीचा प्रभाव एवढा वाढत गेला की त्यांचे शब्द आपल्या भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये तिथे त्यांनी राज्य केलं, मोगलांनी, तुर्कांनी. तिथे मग ते बाजारहाटीमध्ये कुठेतरी आपल्यामध्ये ते प्रभावित झाले. आणि मग आपल्याकडे दिल्लीची जी खडी बोली होती, राजस्थानी बोली होती, हरियाणवी आहे, ब्रज आहे, भोजपुरी आहे, पहाडी आहे, या सर्व भाषा सरमिसळ होऊन एक हिंदी नावाची गोष्ट सुरू झाली. पण ती अगदी 19व्या शतकाच्या शेवटला. म्हणजे हिंदी भाषेला साहित्यिक अशी बैठक काही नाही. मग अशा भाषेला राष्ट्रभाषा म्हणून त्याचा गवगवा करणं, किंवा काही राजकारणी त्यांच्या काय वैयक्तिक हेतू असतील, पक्षाचे हेतू असतील, त्याकरता हे राबवणं हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या देशामध्ये राज्य रचना जी झाली नाही, आपण त्याला प्रांत रचना म्हणूया, याच्याकरता एक आयोग नेमला होता. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर मला वाटतं 1948 साली पहिल्यांदा धर, हे मराठी गृहस्थ आहेत, यांचा एक आयोग नेमला गेला की बाबा राज्याची राज्य रचना कशी असावी. त्याच्यानंतर फाजल आयोग एक होता 1953चा. तर या दोन्ही आयोगांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये विविध प्रकारच्या भाषा आहेत, आणि जी लोक आहेत ना, ती भाषानुसार समूह करून राहतात. भाषानुसार त्यांच्या संस्कृती आहेत, भाषानुसार त्यांच्या परंपरा आहेत, भाषानुसार त्यांच्या आवडी निवडी, सण रिवाज हे चालतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला जर प्रांतरचना करायची असेल तर ती भाषावर झाली पाहिजे. आणि त्यानुसार 1953 नंतर त्या आयोगाच्या अहवालानंतर 1956 सालापासून आपल्या संघराज्याने भाषावर प्रांतरचना करण्याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यापैकी पहिलं राज्य आहे हे दक्षिणेकडचं आहे. आणि याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झालेली आहे. मराठी भाषिक राज्य म्हणून आपली निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपले राज्य हे एकभाषिक मराठी आहे. आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक हे मराठी आहे. त्यामुळे मराठी हीच आपली राज्यभाषा, आणि मराठी हीच आपली व्यवहाराची भाषा, आणि मराठी हीच राज्यकारभाराची भाषा, हे स्पष्ट आहे. हे राज्यघटनेचा उल्लेख मी सांगतोय. राज्यघटना मी सोबत, तुम्ही येणार होतात म्हणून मी काही त्याचे प्रिंटर्स मारून ठेवलेत. राज्यघटनेमध्ये हे आर्टिकल 343 आहे. हे स्पष्टपणे सांगतं की भारत संघराज्याच्या कार्यालयीन, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये कामकाजाची भाषा जी आहे ती हिंदी आहे. स्पष्ट आहे, द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन शॅल बी हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट. ही राष्ट्रभाषा नाही आहे. देयर इज नो नॅशनल लँग्वेज. फक्त केंद्र शासनाची जेवढी कार्यालय आहेत त्यांना आपसामध्ये पत्रव्यवहार करण्याकरता, आपसात संवाद करण्याकरता कार्यालयीन भाषा म्हणून हिंदीची त्यांनी निवड केलेली आहे. आणि केवळ हिंदी नाही तर पर्यायी इंग्रजीही आहे. म्हणजे कार्यालयाची भाषा त्यांची हिंदी व इंग्रजी आहे. आणि त्यांचा सुरुवातीचा सर्व पत्रव्यवहार फक्त इंग्रजीमध्ये व्हावा राज्यांसोबत, असं त्यांनी स्पष्ट त्या घटनेमध्ये म्हटलेलं आहे. इंग्रजी ही काय आपली भाषा नाही, पण आपण इंग्रजांच्या गुलामीत होतो, त्याच्यामुळे आपल्याला ती सवय लागलेली आहे. आपली घटना ही इंग्रजीत लिहिली गेली, आपले कायदे पण सुरुवातीला मूळ इंग्रजी भाषेतच होते. त्यामुळे अनावधाने किंवा अनुषंगाने आपण इंग्रजी ही भाषा आपण स्वीकारली, आणि ती पुढल्या 10-15 वर्षा आणखीन वापरायची, आणि त्यानंतर मग हळूहळू दुसऱ्या भाषेमध्ये आपण लोकांना सवय लावायची, असं एकंदर धोरण होतं ते. त्याच्यामुळे हिंदी व इंग्रजी ही कार्यालयीन भाषा आहे केंद्राची, संघराज्याची. त्याचा राज्य शासनाशी काही संबंध नाही.
राज्य शासनाला आपल्या राज्यघटनेने पूर्ण स्वायत्तता दिलेली आहे की तुम्ही तुमची भाषा ठरवा, तुम्ही तुमच्या पत्रव्यवहाराची भाषा ठरवा, तुम्ही तुमच्या राज्याची भाषा ठरवा. राज्य सरकार दुसऱ्या राज्य सरकाराशी त्या दोघांच्या कन्सेंटने, दोघांच्या सहमतीने, दोघांच्या संमतीने कुठल्या भाषेत पत्रव्यवहार करायचा हे ठरवू शकतात. महाराष्ट्र अजूनही केंद्र शासनाशी पत्रव्यवहार करताना ते इंग्रजी माध्यमातून करतं आणि केंद्र शासन कधीतरी इंग्रजी कधीतरी हिंदी भाषेमध्ये त्यांची परिपत्रकं महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतात. हे वस्तुस्थिती आहे. पण आता आपण पुढे जाऊया की राज्यघटना हे आपलं मूळ संविधान आपण म्हणतो, ज्याच्यावरती आपलं राज्यकारभार चालतो, प्रजासत्ताक राज्य चालतं. त्याच्यामधलं आता हे जे 343 त्यानंतर 344 जे आर्टिकल आहे त्याचा मी ई भाग हा मी तुम्हाला वाचून दाखवतो. लँग्वेजेस फॉर कम्युनिकेशन बिटवीन द युनियन अँड अ स्टेट और बिटवीन वन स्टेट अँड अनदर, याच्याकरता त्यांनी ऑफिशियल लँग्वेज म्हणून हिंदी आणि पर्यायी इंग्रजी असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. लोकांसोबत संवादाकरता ही भाषा नाही आहे, कारण लोकांना ह्या दोन्ही भाषा येत नाहीत ना. जो भारतातला ग्रामीण भागातला जो सामान्य माणूस आहे ना, तो त्याची ग्रामीण भाषा जपतो. अधिकाधिक तो त्याची राज्याची भाषा त्याला येत असते, समजत असते. त्याचा इंग्रजीशी काय संबंध नसतो आणि हिंदीशी तर दुरान्वयी संबंध नाही, कारण तामिळनाडू, ओरिसा, बंगाल, महाराष्ट्र किंवा अगदी मेघालय, सिक्कीम, त्रिपुरा, अगदी लेह लडाखला मी जातो, तिथल्या लोकांना हिंदी भाषा कळत नाही. मी हिंदी भाषा बोलायचा प्रयत्न करताना कळत नाही. त्यांची लडाखी आपल्याला समजून घ्यावी लागते, त्यांची बंगाली आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि दक्षिणेचे लोक तर अगदी दुराग्रही आहेत, ते तर तुम्ही हिंदी भाषेत बोलला तुमच्याकडे बघतही नाही डुंकून. मग ही राष्ट्रभाषा कशी होऊ शकते, हा नेहमीच प्रश्न पडत आलेला आहे. आणि त्याच्याकरता आपल्याकडे पायाभूत बरेचसे कागदपत्र आहेत की ज्याचा आपण अभ्यास करू शकतो. आता हे स्पेशल डायरेक्टिव्ह आहेत राज्यघटनेमध्ये. आर्टिकल नंबर 350 हे तुम्हाला वाचून दाखवतो. लँग्वेज टू बी यूज इन रिप्रेझेंटेशन फॉर रिड्रेस ऑफ ग्रीव्हन्सेस, म्हणजे लोकांनी स्वतःच्या तक्रारी मांडण्याकरता कुठली भाषा वापरावी, कुठली भाषा वापरू शकता. एव्हरी पर्सन शॅल बी एंटायटल्ड टू सबमिट अ रिप्रेझेंटेशन फॉर द रिड्रेस ऑफ एनी ग्रीव्हन्स टू एनी ऑफिसर और ऑथॉरिटी ऑफ द युनियन और अ स्टेट इन एनी ऑफ द लँग्वेजेस यूज इन द युनियन और इन द स्टेट ॲज द केस मे बी. म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीला आपली तक्रार मांडायची असेल तर तो त्याच्या युनियनच्या म्हणजे संघराज्याच्या किंवा त्याच्या राज्याच्या भाषेतही ते तक्रारी करू शकतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला जर एखादी तक्रार करायची असेल केंद्राला, तर मी मराठी भाषेमध्ये करू शकतो, असं हे आर्टिकल 350 स्पष्टपणे सांगते. तरी आमचा अनुभव असा आहे, आमच्या कार्यकर्त्याचा अनुभव असा आहे की जेव्हा आम्ही एखादं मराठी भाषेत केंद्राला पत्र लिहितो तेव्हा ते हिंदीत किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही पत्र पाठवा असं सांगून आमचं पत्र परत पाठवतात. ही मुजोरी आहे किंवा हा गैरसमज आहे, किंवा गैरसमजातून आलेली ही मुजोरी आहे उत्तर भारतीयांची. याच्यावरती आम्ही अनेक वेळा भांडलेलो आहे आणि आत्ता आम्हाला याच्यामध्ये यश आलेलं आहे की आता आम्ही जेव्हा संघराज्याला पत्र देतो विविध विभागांना, तेव्हा आता त्यांना ती पत्र आमची समजू लागलेली आहेत, जी एवढी वर्ष त्यांना समजत नव्हती किंवा ते मुद्दाम समजून घ्यायचा प्रयत्न करत नव्हते. पण आम्ही त्यांना विविध मार्गाने ही आपलं जे राज्यघटना आहे याचे आर्टिकल आहेत ह्याच्या त्यांना प्रति पाठवलेले आहेत. ही विभागातून उत्तरंसुद्धा मराठीत येत आहेत. म्हणजे हे खूप मोठं आमचं यश आहे की आम्ही मराठीमध्ये संघराज्याला पत्र पाठवतो आणि त्याची उत्तरं आम्हाला मराठीमध्ये आम्हाला मिळू लागलेली आहेत. तेव्हा आमच्या राज्याची भाषा मराठी, राष्ट्रभाषा विचारेल तर महाराष्ट्राची महाराष्ट्र भाषा ही मराठीच. आम्हाला हिंदीबाबत काही माहिती नाही. कानावरती हात, तोंडावर बोट अशी अवस्था आहे. आणि हा आमचा आग्रह आहे, आमची मागणी आहे. आपण पुढे जाऊया. राज्यघटनेमध्ये 347 याच्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत रिलेटिंग टू लँग्वेज स्पोकन बाय अ सेक्शन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ अ स्टेट on a demand being made in that behalf. The president may, if he is satisfied that a substantial proportion of the population of state desire to use of any language spoken by them to be recognized by that state, direct that such language shall also be officially recognized throughout the state or any part thereof for such purpose as he may specify. एखाद्या राज्याच्या लोकांनी, समूहाने, बहुसंख्याकाने जर अशी मागणी केली की आमच्या राज्याची भाषा अमुक अमुक असावी, म्हणजे महाराष्ट्राची भाषा मराठीच असावी, तर राष्ट्रपतींना हा अधिकार दिलेला आहे की त्यांनी ते मान्य करावं आणि त्या राज्यामध्ये सर्व प्रकारचा राज्यकारभाराचा, पत्रव्यवहाराचा करण्याकरता ती भाषा ते मागणी केल्याप्रमाणे त्यांची मराठी लँग्वेज असली पाहिजे, मराठी भाषा असली पाहिजे. हे आर्टिकल 347 आपल्याला हे स्वातंत्र्य देतं.
आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक 11 करोड अजूनही मराठीच आहेत. आणि आमची सर्वांची मागणी आहे की आमचा राज्यकारभार हा मराठीत व्हावा 100%. आणि ह्याच्याकरता राष्ट्रपतींचंही अनुमोदन आहे. ह्याच्या पुढे आपण जाऊया. हायकोर्ट जो कायद्याचा भाग आहे, म्हणजे हायकोर्टचं ह्याबाबत काय म्हणणं आहे आपण त्याकरता जाऊया. ह्याच्यामध्ये हायकोर्टाचे बरेच निर्णय आहेत जे ह्याला पूरक आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. गुजरात हायकोर्टामध्ये एक केस होती. म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ही केंद्राकडची आहे, संघ राज्याची आहे. त्याने गुजरातमधल्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर केल्या होत्या, अखत्यारीत घेतल्या होत्या, ताब्यात घेतल्या होत्या नियमानुसार. त्या विरोधामध्ये गुजरात हायकोर्टामध्ये त्या शेतकऱ्यांनी एक केस दाखल केली की बाबा ह्या जमिनी आहेत, ह्या आम्हाला न विचारता आमची परवानगी न घेता ताब्यात घेतलेल्या आहेत. तर मग केंद्राने त्यांना, नॅशनल हायवे ऑथॉरिटीने मग कोर्टामध्ये पत्र दाखवले की साहेब आम्ही नोटिसेस पाठवल्या होत्या. तर त्या सगळ्या नोटिसेस हिंदी भाषेत होत्या. कोर्टाचं असं म्हणणं आहे की गुजरात राज्यातील शेतकऱ्याला हिंदी भाषेत नोटीस कशा कळतील, त्याचा मजकूर त्याला कसा कळेल. कोर्टाचं हे म्हणणं आहे गुजरात राज्य सरकारने त्यांचं प्राथमिक शिक्षण गुजरातमधल्या शेतकरी व सामान्य माणसाला कुठल्या भाषेत दिलेलं आहे, तर गुजराती भाषेत. महाराष्ट्रामध्ये अर्थात प्राथमिक शिक्षण हे मराठीमध्ये. मग त्या शेतकऱ्याला हिंदी भाषा कशी येईल, मग त्याला त्याच्या भाषेतच तुम्ही नोटीस पाठवली पाहिजे ना. गुजरातमधल्या शेतकऱ्याला गुजरातीत नोटीस पाठवली असती तर तुमचं म्हणणं ग्राह्य होतं. जर त्याला तुम्ही गुजरातीत नोटीस न पाठवता हिंदीत पाठवली असेल तर ह्या नोटीस मी बाद ठरवतो आणि त्या हायकोर्टाच्या निर्णयानुसार त्या सर्व जमिनी त्या शेतकऱ्यांना त्यांना परत कराव्या लागल्या. खूप मोठा हा निर्णय आहे. या निर्णयाची प्रत कुठेतरी माझ्याकडे आहे. सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 10826 ऑफ 2011 म्हणजे 2011ची ही गुजरात हायकोर्टामधली केस आहे. आणि याच्यामध्ये ऑनरेबल जस्टिस आहेत A.J. देसाई आणि हा निर्णय त्यांनी दिलेला आहे VM सहाय म्हणून त्यांचे जज आहेत. त्यांच्या बेंचने हा निर्णय दिलेला आहे की तुम्ही सामान्य लोकांशी, सामान्य शेतकऱ्यांना जेव्हा नोटिसेस पाठवतात तेव्हा हिंदी ही तुमची राष्ट्रभाषा नाही आहे. तुम्ही त्या राज्याची भाषा ही ग्राह्य मानली पाहिजे आणि त्या शेतकऱ्याच्या सामान्याच्या भाषेतच तुम्ही नोटिसेस दिल्या तर त्याच कायदेशीर असतील. हा खूप मोठी जजमेंट आहे. अशीच एक केस मद्रास हायकोर्टात झाली होती, मला आठवते ती. त्याचे पत्रक मी सोबत काढून टाकलेलं आहे. एक PIL दाखल केला होता. मदुराईच्या MP आहेत व्यंकटेसन यांनी. आणि त्यांनी केंद्राला एक पत्र दिलं होतं इंग्रजीमध्ये. त्या पत्राचं उत्तर केंद्राने हिंदी भाषेत दिलं. त्याच्याकरता त्यांनी ही कोर्टामध्ये PIL दाखल केलं, म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केलं लोकहिताकरता. आणि त्याच्यामध्ये जजमेंट आलेलं आहे. तर कोर्टाने सांगितलेलं आहे की तामिळनाडू तर हिंदीचा काही संबंध नाही, ही फॉरेन लँग्वेज आहे. तामिळनाडू हिंदीला मानतच नाही. केंद्राने इंग्रजी पत्राचं उत्तर इंग्रजीमध्येच दिलं पाहिजे किंवा तामिळ भाषेमध्ये द्यावं त्यांनी. तामिळनाडू हा हायकोर्टाचा निकाल आहे, खूप मोठी गोष्ट आहे. ते म्हणतात की ही तुम्ही फॅनॅटिसिझम करताय, म्हणजे तुमची धर्मांधता आहे, तुम्ही हिंदी भाषा लादू नका. हा कोर्ट म्हणते, सामान्य माणूस म्हणत नाहीये, कोर्ट म्हणते. अशीच एक केस आणखीन एक होती माझ्याकडे. डिव्हिजन बेंच ऑफ चीफ जस्टिस S.J. मुखोपाध्याय यांच्यासमोर सुरेश कच्चाडिया यांनी एक PIL दाखल केलं होतं. याच्यामध्ये पण त्यांनी असाच निर्णय दिलेला आहे. ही केस होती, आपण जी वजनी मापे या कायद्याखाली जे आपण तराजू किंवा वजनाचे जे मशीन्स आपण वापरतो त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीमध्येच फक्त इन्स्ट्रक्शन, निर्देश असतात. तर ह्याच्या बाबत ती केस होती. आणि मग तेव्हा कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे की तुम्ही असं लादू शकत नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी छान वाक्य त्यांनी वापरलेलं आहे की नो मॅन्डॅमस कॅन बी इश्यूड ऑन एनी मॅन्युफॅक्चरर ऑर अदर्स फॉर गिव्हिंग डिटेल्स ऑर पर्टिक्युलर्स ऑफ पॅकेज इन हिंदी इन देवनागरी स्क्रिप्ट. तुम्ही अशी सक्ती करू शकत नाही कुठल्याही मॅन्युफॅक्चररवरती की वजने आणि मापे तुम्ही विकताना त्याच्यावरती फक्त हिंदी किंवा इंग्रजीमध्ये निर्देश द्यावेत. ज्या प्रदेशात, ज्या राज्यात ती विकली जात आहेत त्या राज्याची भाषा त्यावरती अनिवार्य आहे. जो तुमचा ग्राहक आहे त्या ग्राहकाला त्याच्या भाषेमध्ये संवाद साधणं, त्याला त्याच्या भाषेमध्ये माहिती मिळणं हा त्याचा ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्याचा तो अधिकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये एखादी वस्तू विकली जाते तर त्याच्यावरचं जे वेस्टर्न असतं, त्याच्यावरची जी माहिती असते किंवा एखाद्या दुकानावरचा जो बोर्ड असतो तो ग्राहकाला वाचता आला पाहिजे.
त्या तुमच्या वस्तूची किंवा सेवेची माहिती जर त्याला त्याच्या राज्याच्या भाषेत किंवा त्याच्या स्थानिक भाषेत मिळत नसतील, तर त्याला पण ती वस्तू किंवा सेवा समजून घेण्यामध्ये अडचण निर्माण होईल. त्याच्यामध्ये मग त्याचा हक्क डावलला जाईल, असं स्पष्ट म्हणणं आहे, कोर्टाचं म्हणणं आहे, कायद्याचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आपल्या पूर्ण भारतीय संघराज्याची भाषा हिंदी होऊ शकत नाही. त्या राज्याची भाषा त्या राज्यामध्ये त्या ग्राहकांसाठी, तिथल्या सामान्य नागरिकांकरता ती वापरलीच गेली पाहिजे. हे फक्त मी म्हणत नाही, हे राज्यघटना म्हणते, सर्व प्रकारची उच्च न्यायालय म्हणत आहेत. आणि हाच खरा इतिहास आहे, हेच खरं वर्तमान आहे आणि हेच भविष्य राहील असं माझं मत आहे आणि राहिलं पाहिजे. याच्याकरता भारत देशातील प्रत्येक भाषिकाला मी सांगतो की तुमच्या डोक्यामध्ये जर काही गैरसमज असतील हिंदी भाषा किंवा राष्ट्रभाषेविषयी, तर ते काढून टाका. आणि त्या तुमच्यावरती, तुमच्या आग्रही मतावरती किंवा तुमच्या समजुतीवरती फडणवीस साहेबांचा जसे एक गुन्हा दाखल झाला, तर गुन्हा दाखल करतील काही लोक आणि पुढे मग ते अडचणीचं ठरेल. तेव्हा त्या राज्यामध्ये त्या राज्याची भाषा हीच राज्यभाषा आणि तीच राष्ट्रभाषा. एवढंच सांगतो. आणि मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर समर्पकपणे मी दिलेलं आहे. तेवढं फक्त इतरांपर्यंत पोहोचवा. खूप सुंदर आणि समर्पक उत्तर आज सरांनी आपल्याला दिलेलं आहे. खरं तर मनातल्या सर्व शंका दूर झालेल्या आहेत. आणि माझं आमच्या या बातमीपत्रातर्फे सर्वच प्रेक्षकांना सांगणं राहील की संपूर्ण देशामध्ये जितकी राज्य आहेत त्या राज्याची प्रत्येक ओळख ही त्यांची मातृभाषा आहे. आपली मातृभाषा जपणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व जपणं असं मला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली मातृभाषा जपणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा जपणं गरजेचं आहे. जर देशाला राष्ट्रभाषाच नसेल तर राष्ट्रभाषेचा अट्टाहास हा सुद्धा चुकीचा आहे. जसं सरांनी सांगितलं की कायद्यानुसारही याच्यामध्ये काही तरतुदी आहेत. तर त्यामुळे आपण कायद्याचा सन्मान ठेवून, राज्यघटनेचा सन्मान ठेवून यानंतर पुन्हा एकदा असं कुठलंही बेजबाबदारपणाचं विधान आपल्या राज्यकर्त्यांकडून किंवा सामान्य जनतेकडून होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. मात्र आपण पाहत राहा मराठी एकीकरण बातमीपत्र 24 तास महानगर.